नमस्कार, शंखनाथ न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात मी मीनल आपलं स्वागत करते. पाहूया आजच्या मुख्य बातम्या. किम्स किंग्जवे हॉस्पिटलमध्ये भारतातील पहिली CCMO कार्यशाळा आयोजित करत आहे. ECMO म्हणजे एक्स्ट्रा कॉर्पोरियल मेम्ब्रेन ऑक्सिजनेशन थेरपी, एक नवीन थेरपी ज्यामध्ये रुग्णाच्या शरीरातून ऑक्सिजन यंत्राकडे रक्त जाणं आणि रुग्णाकडे परत येणं समाविष्ट आहे. यामुळे ऑक्सिजनची पातळी सुधारते आणि रक्तातील अतिरिक्त CO2 काढून टाकते. जगभरात गेल्या 25 वर्षांपासून प्रचलित असलेली ही आगळीवेगळी उपचार पद्धती स्वाईन फ्लूच्या स्थानिक काळात लोकप्रिय झाली होती आणि आपल्या देशात अनेकांचे प्राण वाचवले आहेत. त्यानंतर कोविड दरम्यान ही उपचार पद्धती केवळ रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी तारणहार ठरली. गंभीर निमोनिया असलेल्या रुग्णांना विविध प्रकारचा ECMOचा फायदा होतो. पूर्ण व्हेंटिलेटर सपोर्ट असूनही अशा रुग्णांना ऑक्सिजनची पातळी कमी झाली असते. अशावेळी रुग्णांनी ECMO सुरू केल्याने त्यांचे प्राण वाचू शकतात. इतर प्रकारचे ECMO देखील हृदयाच्या विफलतेमध्ये रक्ताभिसरणासाठी मदत करू शकतात. ही पद्धत अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आणि या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाची जागरूकता वाढवण्यासाठी आणि मध्य भारतातील वैद्यकीय बंधू भगिनींना शिक्षित करण्यासाठी किम्स किंग्जवे हॉस्पिटलमध्ये एक्स्ट्रा कॉर्पोरियल मेम्ब्रेन ऑक्सिजनेशन 2023 ही पहिली कार्यशाळा दिनांक 9 डिसेंबर 2023 या तारखेला आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी आज पत्रकार भवन येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. पत्रकार परिषदेला उपस्थित डॉक्टर राजन बोराकर, आयोजक अध्यक्ष डॉक्टर वीरेंद्र बेलेकर, वरिष्ठ सल्लागार अतिदक्षता डॉक्टर रश्मी अग्रवाल यांच्यासह सल्लागार अतिदक्षता तज्ज्ञ डॉक्टर विजया लांजे उपस्थित होत्या. किम्स किंग्जवे हॉस्पिटल नागपूर यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात देखील ही माहिती दिलेली आहे. बद्दल सांगायचं, मी डॉक्टर राजन बारोकर आणि आजची प्रेस कॉन्फरन्स ही इक्मो ही एक मोडॅलिटी जी आहे तर त्या मोडॅलिटीबद्दल आम्ही एक वर्कशॉप ऑर्गनाईज केलं आहे. इक्मो एक प्रोसेस आहे, एक्स्ट्रा कॉर्पोरियल मेम्ब्रेन ऑक्सिजनेशन ज्याला म्हणतात. तर ती जेव्हा सिव्हिअर रेस्पिरेटरी फेलियर होतं किंवा पेशंटला ऑक्सिजनेशनचा प्रॉब्लेम येतो, न्यूमोनियाचे पेशंट किंवा हार्ट फेलियरचे पेशंट्स, अशा पेशंट्ससाठी ही मोडॅलिटी वापरल्या जाते. जेव्हा पेशंटला ऑक्सिजनेशन कमी होतं त्या पेशंट्समध्ये त्यांना व्हेंटिलेटरवर टाकलं जातं. जेव्हा व्हेंटिलेटरसुद्धा काम करत नाही, ऑक्सिजनेशन मिळत नाही पेशंटला, त्यावेळेला अशा पेशंटला आम्ही इक्मोवर टाकतो. ॲक्च्युली इक्मोची ट्रीटमेंट अशी आहे की पेशंट चूज करू नाही शकत. याचं कारण असं की जेव्हा न्यूमोनिया होतो तेव्हा नॅचरली दे हॅड टू एका प्रोसेसमधनं त्यांना जावं लागतं. न्यूमोनिया झाला की पटकन काही कोणी व्हेंटिलेटरवर जात नाही. न्यूमोनिया झाला की ऑक्सिजन दिलं जातं. ऑक्सिजन जेव्हा साध्या मास्कने काम नाही करत तेव्हा नॉन इन्व्हेजिव्ह व्हेंटिलेटर आम्ही लावतो. तेही काम नाही करत तर मग पेशंटला इन्व्हेजिव्ह व्हेंटिलेटरवर टाकतो. त्याच्यावर मग कमी ऑक्सिजनपासून 100% ऑक्सिजन देतो. आणि तेव्हाही जेव्हा पेशंटचं ऑक्सिजनेशन इम्प्रूव्ह होत नाही तेव्हा मग अशा पेशंटला मी इक्मो करायला ॲडवाईस करतो. त्याच्यामुळे ॲक्च्युली इक्मो करायचा जो कॉल आहे तो हा ट्रीटिंग क्रिटिकल केअर स्पेशालिस्टचा आहे. पेशंटला एवढीच तयारी ठेवावी लागते की त्यांची ती इक्मो हे थोडेसे महागडी पण मोडॅलिटी आहे किंवा महागडी ट्रीटमेंट पण आहे. याच्यासाठी की त्याला लागणारं जे साहित्य आहे ते साहित्य अतिशय महाग आहे. त्याची जी कीट आहे ती कीटच 3-3.5 लाखाची कीट आहे. त्याच्यामुळे जेव्हा आपण इक्मोवर टाकायचं असतं तर साधारणतः टाकतानाचा खर्च हाच एक 4.5-5 लाखाचा असतो 5 दिवसाचा. तर अशा सिच्युएशनमध्ये पेशंटची तयारी असणं, पेशंटच्या नातेवाईकांची तयारी असणं आवश्यक आहे. आणि शिवाय त्या व्यतिरिक्त जे ICU, व्हेंटिलेटर, औषधं, इन्व्हेस्टिगेशन्स या सगळ्यांचा खर्च पण हा पॅरलल चालू असतो. म्हणून इक्मो आम्ही सहजासहजी सांगत नाही. अनलेस आम्हाला वाटतं की नाही इक्मोचा या पेशंटला फायदा होईल तरच त्या पेशंटला आम्ही इक्मोवर घेतो. किंवा ज्या पेशंटची लंग ट्रान्सप्लांटची किंवा हार्ट ट्रान्सप्लांटची तयारी असते आणि त्या तयारीने जर ते आले असतील तर त्या पेशंटला इक्मोवर मग ठेवल्या जातं. मध्य भारतात पहिल्यांदा आम्ही इक्मो या ट्रीटमेंट मोडॅलिटीवर एक कार्यशाळा ऑर्गनाईज केली आहे. तर हे वर्कशॉप कार्यशाळा ही पहिल्यांदा या एरियात होते आहे आणि त्यासाठी आम्ही एका दिवसाची कार्यशाळा ठेवली आणि त्याच्यासाठी दिल्लीहून फॅकल्टीज येतात आहेत, हैदराबादहून 2-3 फॅकल्टीज येतात आहेत, नागपूरचे आम्ही जवळपास 10 फॅकल्टीज आहोत. तर आम्ही सगळे मिळून ही कार्यशाळा घेणार आहोत. त्याच्यासाठी पूर्ण विदर्भ, मध्य भारतातनं
डेलिगेट्स आलेले आहेत, त्यांनी रजिस्टर केलेलं आहे. आमची इच्छा होती की आम्ही 40 ते 60च डेलिगेट्स घ्यावेत, पण ऑलमोस्ट 80 ते 90 रजिस्ट्रेशन्स झालेले आहेत. आणि याच्यावरनं दिसतं की सगळ्यांमध्ये इक्मो शिकायची उत्सुकता, एक आतुरता आहे त्या लोकांमध्ये. त्यांना शिकायचं आहे, त्यांना जाणायचं आहे की इक्मो काय आहे, इक्मो कधी केलं जातं, इक्मो केल्यावर फायदा होतो की नाही होत, हे सगळं त्यांना शिकून घेण्याची इच्छा दिसते आहे. म्हणून एवढे रजिस्ट्रेशन्स मिळाले आणि आम्हाला विश्वास आहे की ते झाल्यावर बऱ्यापैकी लोकांना त्याचे बेनिफिट्स पण मिळतील. एवढंच नाही तर ही एक दिवसीय कार्यशाळा झाल्यावर पुढल्या वर्षी अराऊंड सेम पिरियडमध्ये डिसेंबरच्या 1-2 आठवड्यात आम्ही 3 दिवसाचं वर्कशॉप म्हणजे कार्यशाळा आणि कॉन्फरन्स हे दोन्ही अरेंज करायचं ठरवलेलं आहे. आणि पर्पज तेच आहे की या आपल्या मध्य भारतात इक्मोविषयी जास्ती नॉलेज स्प्रेड करावं, लोकांना जास्ती शिकवावं, त्यांना सांगावं, त्यांच्यात अवेअरनेस वाढवावा. डॉक्टर्स जे त्यांच्याकडे क्रिटिकल केअर युनिट्स आहेत, जे क्रिटिकल केअर प्रॅक्टिस करतात, व्हेंटिलेटर्स आहेत, त्यांनाही याच्यातनं डेफिनेटली मार्गदर्शन मिळेल की कुठल्या पेशंटला कुठल्या वेळी त्या पेशंटला इक्मोसाठी तुम्ही गाईड करू शकता, त्यांना इक्मो सेंटर्सला पाठवू शकता. हे कळण्यासाठी ही कार्यशाळा ऑर्गनाईज केली आहे. माझं नाव डॉक्टर वीरेंद्र बेलेकर आहे. सिनियर क्रिटिकल केअर फिजिशियन आहे मी किंग्सवेला. इक्मो ही पद्धत ज्या पेशंट्सचं लंग्स खराब होतात निमोनियामुळे किंवा बऱ्याचशा कारणांमुळे होतात आणि व्हेंटिलेटरवर आपण टाकून जे आपण व्हेंटिलेटरची शेवटचा पर्याय जो म्हणतो त्याच्यावरसुद्धा ज्या पेशंट्सचं ऑक्सिजन आपण मेंटेन करू शकत नाही अशा पेशंट्सला काही ठराविक ड्युरेशनमध्येच आपण हे इक्मोची पद्धती आपण ऑफर करू शकतो. आणि काही पेशंट्सचे लंग्स जर इरिव्हर्सिबली डॅमेज झालेले असतील अशा पेशंट्सला लंग ट्रान्सप्लांटचं एक ऑप्शन असतं आणि जर ते त्याला जायला तयार असतील तर अशा पेशंट्सला ब्रिज म्हणून आपण बेसिकली इक्मो हे एक पर्याय आहे हे त्यांना देऊ शकतो आपण. तर एक व्हेंटिलेटरच्याही पुढे आपण जसं आधी म्हणत होतो की व्हेंटिलेटर हे शेवटचा पर्याय आहे, आता व्हेंटिलेटरच्या पुढचा एक पर्याय म्हणजे इक्मो आपल्याकडे अवेलेबल आहे. असं सांगितलं मी आत्ताच की व्हेंटिलेटर हा शेवटचा पर्याय आपल्याला आधी वाटत होता, तर त्याच्या पलीकडे पण आपल्याकडे ही एक फॅसिलिटी अवेलेबल आहे. आणि ती मध्य भारतात फार क्वचितच ठिकाणी अवेलेबल आहे, फार कमी ठिकाणी अवेलेबल आहे. त्यातल्या त्यात आपल्या किंग्सवेमध्ये जसं सरांनी म्हटलं की आपल्याकडे सगळेच डिपार्टमेंट्स आहेत जे आपल्याला हेल्प करतात त्यामध्ये. तर अशा वेळेस जर व्हेंटिलेटरवर सुद्धा जर आपला पेशंट इम्प्रूव्ह होत नसेल तर अशा पेशंट्सला आपण इक्मोचं ऑप्शन नक्कीच द्यायला पाहिजे. आणि याबद्दल पेशंट्सनी आणि डॉक्टर्सनी अवेअर राहायला पाहिजे की आपल्याकडे ही पद्धतसुद्धा आहे. जर माहिती नसेल तर मग आपण त्याकडे नाही वळू शकत. तर याचा अवेअरनेस आणण्यासाठी ही कार्यशाळा आपण आयोजित केलेली आहे. अच्छा, मी डॉक्टर विजया लांजे आहे, सिनियर क्लिनिकल परफ्युजनिस्ट. बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे की क्लिनिकल परफ्युजनिस्ट काय असतात, तर आम्हाला संजीवनी शास्त्रज्ञसुद्धा म्हटलं जाते. आमचं रोज एक काम असते एक्स्ट्रा कार्पोरियल मेम्ब्रेन ऑक्सिजनेशन असं इक्मोचा लॉंग फॉर्म आहे. कार्पोरियल म्हणजे आपल्या शरीरामध्ये आणि एक्स्ट्रा म्हणजे शरीराच्या बाहेर आम्ही एक आर्टिफिशियल लंग पेशंटला सपोर्ट म्हणून देतो आहे. जोपर्यंत आपल्याला पुढची ट्रीटमेंट काय करायची आहे ते जोपर्यंत ठरत नाही किंवा त्याचं रजिस्ट्रेशन होत नाही किंवा ती ट्रीटमेंट अवेलेबल होत नाही. जसं सरांनी सांगितलं की तुम्हाला लंग ट्रान्सप्लांटसाठी किंवा हार्ट लंग ट्रान्सप्लांटसाठी वाट बघायची असेल तर ती एक प्रोसेस आहे. बिफोर दॅट तुम्हाला त्या पेशंटला रजिस्ट्रेशन करणे, त्या ब्लड ग्रुपचं तुम्हाला हार्ट किंवा लंग अवेलेबल होणे, ती ही सगळी प्रोसेस व्हायला एक वेळ जातो. आणि त्या वेळेत जर पेशंट सिरियस झाला तर आपण त्या पेशंटला इक्मो सपोर्ट देऊन तेवढा वेळ आपण बाय करू शकतो. तर ही जे ह्युमन माइंड क्रिएशन आहे किंवा टेक्नॉलॉजी जी बनवलेली आहे आपण, तर त्याच्यामध्ये आपण एक आर्टिफिशियल लंग तयार केलेला आहे. तर याचा सपोर्ट आपण काही आठवड्यापासून काही महिन्यापर्यंतसुद्धा देऊ शकतो, जोपर्यंत पेशंटला त्याची गरज आहे. हा सपोर्ट देत असताना इंटेन्सिव्हिस्ट किंवा क्रिटिकल केअर मॅनेजमेंट आहे हे खूप महत्त्वाचं आहे. कारण त्यावेळेस तुमचं लिव्हर, किडनी, ब्रेन किंवा तुमच्या पोटाचं जे फंक्शन आहे किंवा सगळ्या ऑर्गनचं फंक्शन आहे ते व्यवस्थित चालू राहिलं पाहिजे विदाऊट हार्ट आणि लंग. तर
बिईंग अ परफ्युजनिस्ट किंवा आमचं जे संजीवन शास्त्रज्ञाचं काम आहे, आर्टिफिशियल लंग जो त्यांनी डिझाईन केलेला आहे त्याला मॅनेज करणं, त्याच्यातलं प्रेशर ऑफ ऑक्सिजन आहे, प्रेशर ऑफ CO2 आहे, pH आहे आणि बाकी मेटाबॉलिक गोष्टी आहेत, त्याच्याकडे आम्ही खूप क्लोजली मॉनिटर करतो. 24/7 आम्ही फक्त त्याच कामामध्ये असतो आणि मॅक्झिमम पेशंटला कसा त्याचा फायदा घेता येईल आम्ही त्यावर काम करत असतो. तर हे होतं आजचं सविस्तर बातमीपत्र. पुन्हा भेटूया. नमस्कार. गहनों से ऐसे सजे सजाए, सबसे आकर्षक मुझे बनाए, रेणुका ज्वेलर्स के गहने ऐसे सबके दिलों को जीत जाए. रेणुका ज्वेलर्स, रेणुका ज्वेलर्स. रेणुका ज्वेलर्स 1998 से गोल्ड और डायमंड ज्वेलरी के लिए सबसे विश्वसनीय नाम. अमन इंपीरियल नियर अनंत नगर बस स्टॉप.